आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. ज्ञानाचा हा खजिना उलगडणाऱ्या आजच्या या ज्ञानमंथनात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित खूप जुना किंवा पारंपरिक वाटेल, पण खरं तर तो आजच्या या आधुनिक काळातील सर्वात जास्त गरजेचा विषय आहे. अगदी बरोबर. आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे दासबोधातील 30 व्यवहारोपयोगी जीवनधडे. आणि यासाठी आपण दासबोधातून 30 जीवनधडे या अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण नोंदींचा संदर्भ साहित्य म्हणून वापर करणार आहोत. हो, आता बऱ्याचदा होतं काय माहितीये, दासबोध हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर एखादा आध्यात्मिक ग्रंथ उभा राहतो. नक्कीच. म्हणजे जो फक्त मंदिरात किंवा देवघरात एखादं स्तोत्र म्हणून वाचायचा असतो, असा आपला समज असतो. बहुतेकांचा तोच समज असतो. पण आजची आपली ही चर्चा एका वेगळ्याच उद्दिष्टाने होणार आहे. हा ग्रंथ केवळ परमार्थापुरता मर्यादित नाहीये, तर तो घर, ऑफिस आणि समाजात प्रत्यक्ष कसं जगायचं याची पद्धत शिकवणारा एक अत्यंत प्रॅक्टिकल असा मार्गदर्शक कसा आहे, हे आज आपल्याला उलगडून पाहायचे आहे. खरंय. आणि यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी लिहिला गेलेला हा मजकूर आजच्या या कॉर्पोरेट आणि अत्यंत धकाधकीच्या जगातही तितकाच चपकल लागू पडतो. हो ना? माणसाचे मन, त्याचे वागणे आणि त्याचे समाजातील स्थान यावर जे सूक्ष्म निरीक्षण या नोट्समध्ये मांडले आहे ते खरोखरच अचूक आहे. म्हणजे हे वाचताना असं वाटतं की जणू काही आपण एखादं आधुनिक मॅनेजमेंट किंवा सायकोलॉजीचं पुस्तक वाचतोय. अगदी तेच. आज आपण केवळ वरवरचे मुद्दे पाहणार नाहीत, तर त्यामागील का आणि कसे या प्रश्नांच्या मुळाशी जाणार आहोत. आणि म्हणूनच मला या पहिल्याच मुद्द्यापासून सुरुवात करायला आवडेल. अगदी सुरुवातीलाच एक अत्यंत प्रभावी वाक्य आलंय. कोणतं? मन जिंकलं तर जग जिंकलं. क्या बात आहे. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाक्य एखाद्या व्हॉट्सॲप फॉरवर्ड सारखं किंवा खूपच आदर्शवादी वाटतं. ऐकायला खूप छान वाटतं. हो, ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात हे मन जिंकणे म्हणजे नेमकं काय आणि ते प्रॅक्टिकली शक्य तरी आहे का? खूप छान प्रश्न विचारलात. जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की माणसाचे मन हे एका आरशासारखे असते. आरशासारखे? हो. जर मन अस्थिर असेल तर माणसाला बाहेरचं जगही तसेच बिघडलेले आणि गोंधळाचे वाटते, की जेव्हा आपण रागाच्या, भीतीच्या किंवा अगदी अतिउत्साहाच्या भरात एखादा निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय बहुतेकदा चुकतो. अच्छा. कारण अशावेळी माणसाचा विवेक म्हणजे विचार करण्याची क्षमता हरवलेली असते आणि भावनांचे वर्चस्व असते. मनात जेव्हा विचारांचे वादळ असते तेव्हा कोणताही मार्ग स्पष्ट दिसत नाही. पण जर मन शांत असेल तर मोठ्या संकटातही मार्ग सापडतो. त्यामुळे बाहेरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याआधी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हे ऐकताना मला एक खूप रोजच्या आयुष्यातलं उदाहरण आठवते. मी विचार करत होते की समजा रात्री 2 वाजता ऑफिसमधून किंवा क्लायंटचा एखादा खूप फ्रस्ट्रेटिंग ईमेल आला. अरे बापरे. हो ना. तेव्हा लगेच रागाच्या भरात रिप्लाय टाईप करायला आपले हात शिवशिवतात. अगदी स्वाभाविक आहे. पण जर तो ईमेल आपण रागात सेंड केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी नक्कीच पश्चाताप होतो की अरे रे, मी हे काय लिहिलं. अगदी अचूक उदाहरण दिलंत. म्हणजे त्या क्षणी भावनांवर नियंत्रण नसणं किती महागात पडू शकतं हे यातून दिसतं. तो जो रागात पाठवलेला ईमेल आहे ना, तोच या अस्थिर मनाचा परिणाम आहे. आणि म्हणूनच हे मन शांत करण्यासाठी या लेखनात एक अत्यंत साधा पण ठोस उपाय सांगितला आहे. कोणता? तो म्हणजे रोज फक्त 10 मिनिटं शांत बसण्याची सवय लावणे. विचार करा, 24 तासांपैकी फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी कोणत्याही स्क्रीनशिवाय शांत बसणे. हे ऐकायला सोपं वाटतं पण करणं कठीण आहे. हो, सवय लागेपर्यंत कठीण आहे. यासोबतच रोज आत्मपरीक्षण करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग यात दिला आहे. हे 3 प्रश्न वाचून मी खरंच थांबले आणि विचार करू लागले. कारण आजच्या काळात आपण नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढण्यात व्यस्त असतो, पण स्वतःला हे प्रश्न विचारणं थोडं कठीणच आहे. नक्कीच कठीण आहे. पण हे 3 प्रश्न म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला दिलेला एक आकार आहे. हे प्रश्न केवळ स्वतःला दोषी ठरवण्यासाठी किंवा गिल्टमध्ये ढकलण्यासाठी नाहीत. मग? तर स्वतःची प्रगती मोजण्यासाठी आहेत. हा एक प्रकारचा स्वतःचा डेली परफॉर्मन्स रिव्ह्यू आहे. अरे वा, डेली परफॉर्मन्स रिव्ह्यू, हे छान आहे. यातून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की मग या भावनांचे काय करायचे. आपण काय यंत्रवत जगायचं का? हा प्रश्न पडतोच. तर नाही. हे लेखन अतिशय सुंदरपणे सांगतंय की भावना दाबून ठेवू नका, पण त्यांच्या आहारी जाऊन किंवा त्यांच्यावर स्वार होऊन निर्णय घेऊ नका. म्हणजे भावना मान्य करायच्या. अगदी.
भावनांचे अस्तित्व मान्य करणे आणि तरीही त्यांच्या प्रभावाखाली न येता योग्य कृती करणे, यातूनच एक प्रगल्भ व्यक्तिमत्व घडते. हाच तो आत्मनियंत्रणाचा खरा अर्थ आहे. क्या बात आहे. भावना दाबून न ठेवता त्यांचा प्रभाव कमी करणं. आता आपण हा मुद्दा थोडा आणखी उलगडून पाहूया. भावनांच्या आहारी न जाता निर्णय घेणे, यालाच आपण विवेक किंवा इंग्रजीत ज्याला आपण रॅशनॅलिटी म्हणतो तो भाग येतो. बरोबर. हे विवेकावर खूप जोर दिला आहे. क्षणिक सुख आणि दीर्घकालीन हित यातील फरक ओळखणे म्हणजे विवेक, असं त्यात म्हटलंय. हो, आणि हे आजच्या काळात किती लागू पडतं पहा. कसं? योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखण्याची सवय लावणे म्हणजेच विवेक विकसित करणे. कोणतीही कृती करण्यापूर्वी याचे परिणाम काय होतील हा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा निर्णय घेताना माणूस भावनेऐवजी परिणामांचा विचार करतो, तेव्हा तो खरा विवेक असतो. जसं की रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज बघत बसणं हे क्षणिक सुख आहे. अगदीच. पण दुसऱ्या दिवशीच्या महत्त्वाच्या प्रेझेंटेशनसाठी पुरेशी झोप घेणं हे दीर्घकालीन हित आहे. शांत अवस्थेतून आणि शांत मनातून घेतलेला निर्णयच दीर्घकाळ टिकतो. रागात किंवा घाबरलेल्या अवस्थेत घेतलेले निर्णय कधीच शाश्वत नसतात. याच विवेकाच्या मुद्द्यावर एक अत्यंत नाजूक पण तितकाच महत्वाचा धागा या लिखाणात आहे. कोणता? तो म्हणजे अहंकार विरुद्ध आत्मसन्मान. या दोन्हीत खूप पुसटची रेषा असते आणि बऱ्याचदा लोक या दोन्हीत गल्लत करतात. हा खूप गंभीर विषय आहे. अहंकार माणसाला नेहमी खाली खेचतो, कारण अहंकार हा दुसऱ्याला कमी लेखण्यावर अवलंबून असतो. पण आत्मसन्मान माणसाला खंबीर बनवतो, कारण तो स्वतःच्या मूल्यांवर आणि आतल्या ताकदीवर उभा असतो. बरोबर. या दोन्हीतील फरक ओळखणे हा विवेकाचाच एक अविभाज्य भाग आहे. पण हे सगळं ऐकायला कितीही चांगलं वाटलं तरी इथे एका गोष्टीवर सर्वात जास्त भर दिला आहे, आणि ती म्हणजे कृती. ॲक्शन. हो, फक्त मोठी मोठी तत्वज्ञानं बोलून काही होत नाही. हो, हे मला खूप आवडलं. कारण अनेकदा आपण फक्त विचारच करत बसतो. या नोट्समध्ये स्पष्ट लिहिलंय की लहान सुरुवात करा, पण थांबवू नका. बरोबर. विचारांना कृतीची जोड नसेल तर ते विचार वांझोटे ठरतात. एखादी चांगली सवय लावायची असेल तर थेट शिखरावर जाण्याचा विचार करण्यापेक्षा पहिली पायरी चढणे महत्वाचे आहे. आजकाल ज्याला आपण ॲटॉमिक हॅबिट्स किंवा मायक्रो स्टेप्स म्हणतो, तेच तत्व यात शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे. खरंच की? सातत्य हे कोणत्याही यशाचे मुख्य सूत्र आहे. कृतीतूनच विचार प्रत्यक्षात उतरतात आणि त्याच कृतीतून माणसाचे खरे स्वरूप जगासमोर येते. माणसाचे स्वरूप आणि जग यावरून एका अत्यंत प्रॅक्टिकल मुद्द्याकडे आपण वळूया. नक्की. तो म्हणजे सामाजिक व्यवहार आणि आपली संगती. माणसाची संगती त्याचं आयुष्य कसं घडवते हे आपण अनेकदा ऐकतो. पण या नोंदींमध्ये खूप स्पष्ट आणि थोडं कठोरपणे सांगितलंय की खुशामत करणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहावे आणि मत्सर करणाऱ्या लोकांपासून 4 हात लांब राहावे. अगदी स्पष्ट सांगितलंय. पण प्रामाणिकपणे विचारलं तर कोणी आपली स्तुती केली तर कोणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडतं. मला तरी नक्कीच आवडतं. मग खुशामत करणाऱ्यांपासून लांब का राहायचं? कारण यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्र आहे. अच्छा. जेव्हा कोणी आपली स्तुती करतं तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन रिलीज होतं. आपल्याला खूप छान वाटतं. पण खुशामत करणारे लोक आपला खोटा अहंकार वाढवतात. ते आपल्याला आपल्या चुका पाहण्यापासून आंधळे करतात. वाईट संगती माणसाची दिशा बदलते, तर चांगली संगती त्याचा वेग वाढवते. जे लोक तुमच्या सोबत वेळ घालवतात ते कळत नकळत तुमचं भविष्य घडवत असतात. खरंय. मत्सरी लोक तुमच्यात नकारात्मकता पसरवतात. याउलट जो माणूस तुमची चूक तुमच्या तोंडावर दाखवून देतो तोच तुमचा खरा मित्र असतो. कारण तो तुमच्या प्रगतीचा विचार करत असतो, तुम्हाला बरं वाटावं याचा नाही. हे आजच्या ऑफिस पॉलिटिक्समध्ये किती तंतोतंत लागू होतं. तुमच्या तोंडावर गोड बोलणारे पण पाठीमागे राजकारण करणारे लोक ओळखता आले पाहिजेत. हो, अगदी. आणि म्हणजेच आपले बोलणे आणि संवाद हा किती मोठा दुवा आहे. या लेखनात म्हटलंय की कमी बोला पण अत्यंत स्पष्ट बोला. प्रत्येक वादात उतरण्याची गरज नसते. आपली ऊर्जा कुठे खर्च करायची हे ठरवता आलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि यात आणखी एक नियम आहे जो आजच्या ओव्हर शेअरिंगच्या जगात खूप महत्वाचा आहे. कोणता? गुपिते जपा. आजकाल सोशल मीडियावर लोक आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जगासमोर मांडतात. हो, सगळंच इंस्टाग्रामवर असतं. पण स्वतःची गुपिते जपणं हे एक प्रकारचं स्वसंरक्षण आहे. तसेच लोकांना त्यांच्या शब्दांवरून नाही तर त्यांच्या कृतीवरून ओळखा. गोड बोलणारे सगळेच हितचिंतक नसतात. यात सामाजिक व्यवहारात पैशाचा मुद्दाही येतोच. या नोंदी ठामपणे सांगतात की पैसा हे केवळ एक साधन आहे, ते आयुष्याचे ध्येय असू शकत नाही.
पैशाची गरज निश्चितच आहे, पण स्वार्थासाठी स्वतःची तत्वे, स्वतःचे मूल्य सोडून देणं हा खरा तोटा आहे. आणि हे समजावून सांगताना कर्ज आणि दिखावा टाळण्याचा सल्लाही दिला आहे. हो, आजकाल हे खूप वाढलंय. आजच्या या जगात जिथे सतत दुसऱ्याला दाखवण्यासाठी जगण्याची एक शर्यत लागली आहे, लोक EMIवर महागड्या वस्तू घेतात फक्त स्टेटस दाखवण्यासाठी, तिथे हा साधेपणा टिकवण्याचा सल्ला खूप मोलाचा वाटतो. अगदी. कर्ज काढून केलेला दिखावा माणसाची मनःशांती हिरावून घेतो. खरंच. मैत्री असू दे, पैसा असू दे किंवा बोलणे असू दे, प्रत्येक गोष्टीत मर्यादा ठेवली की गोष्टी सोप्या होतात. अमर्याद कोणत्याही गोष्टीचा शेवट विनाशात होतो. अगदी बरोबर. मर्यादेमुळे नाती आणि व्यवहार दोन्ही निरोगी राहतात. आता या चर्चेच्या एका अशा टप्प्यावर आपण आलो आहोत, जो प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी थेट जोडलेला आहे. व्यावसायिक आयुष्य म्हणजे प्रोफेशनल लाईफ. काम, शिस्त आणि नेतृत्व. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हो, या नोट्समध्ये एक वाक्य आलंय ज्यावर मी थोडी अडखळले. शिस्त म्हणजे स्वातंत्र्याची सुरुवात. सामान्यतः आपण शिस्तीला बंधनात अडकल्यासारखे मानतो. बरोबर आहे. शिस्त म्हणजे रूल्स, वेळेचं बंधन. मग ती स्वातंत्र्याची सुरुवात कशी होऊ शकते, हा तर विरोधाभास वाटतोय मला. सुरुवातीला तसंच वाटतं, पण जर थोडा सखोल विचार केला तर यातली सर्वात आश्चर्यकारक आणि सुंदर गोष्ट उलगडते. ती कशी? याच विरोधाभासात खरं सत्य दडलंय. जेव्हा आपण वेळेची आणि कामाची शिस्त पाळतो, तेव्हाच आपण आपलं भविष्य स्वतःच्या अटींवर जगण्यासाठी मोकळे होतो. उदाहरणार्थ, आर्थिक शिस्त असेल तरच तुम्हाला भविष्यात पैशांचं स्वातंत्र्य मिळतं. वेळेची शिस्त असेल तर तुम्हाला तुमच्या छंदांसाठी मोकळा वेळ मिळतो. खरंय. जर शिस्त नसेल तर आपण डेडलाईन्स आणि परिस्थितीचे गुलाम बनतो. आळस हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे, हे यात वारंवार सांगितलंय. वेळेचा अपव्यय करणे म्हणजे थेट आयुष्याचा अपव्यय करणे. आणि यात आणखी एक प्रॅक्टिकल सल्ला आहे की जे काम हाती घेतले आहे ते कधीही अपूर्ण सोडू नये. अर्धवट सोडलेली कामं मनावर एक अदृश्य ओझं निर्माण करतात. नक्कीच. सायकोलॉजीमध्ये याला बहुतेक झेंगर्निक इफेक्ट म्हणतात ना. हो, जिथे अपूर्ण कामं मेंदूला सतत टोचत राहतात. अगदी तसंच. आणि म्हणूनच कामात शिस्त महत्वाची आहे. जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी असतो तेव्हा नेतृत्व हा शब्द वारंवार समोर येतो. नेतृत्वाची या लेखनातील व्याख्या अत्यंत साधी पण खूप प्रभावी आहे. नेतृत्व म्हणजे फक्त बॉस होऊन आदेश देणे नाही, तर नेतृत्व म्हणजे जबाबदारी घेणे. हो, लोकांना जोडणे, कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतः कृती करून इतरांसमोर एक उत्तम उदाहरण बनणे म्हणजेच खरे नेतृत्व. नक्कीच. आणि संकटाच्या वेळी नेत्याची खरी कसोटी लागते. संकटात न घाबरता, घाईघाईत चुकीचे निर्णय न घेता, शांत मनाने उपायांचा शोध घेण्याची पद्धत हे एका यशस्वी नेतृत्वाचे लक्षण आहे. अगदी बरोबर. जो माणूस किंवा जो नेता कठीण प्रसंगात शांत राहू शकतो, तोच आपल्या टीमला सुरक्षितपणे बाहेर काढू शकतो. पॅनिक होऊन कधीच चांगले निर्णय होत नाहीत. तर या संपूर्ण चर्चेचे सार आपण एका ओळीत सांगायचे झाले तर त्या नोट्समधली एक ओळ अगदी चपखल बसते. विवेकाने विचार करा, शिस्तीत जगा आणि नम्रतेने वागा. क्या बात है. यातील नम्रता हा शब्द खूप महत्वाचा वाटतो मला. कारण जसजसे माणसाचे ज्ञान वाढते, यश मिळते, पैसा येतो, तसतसा त्याचा अहंकार वाढण्याचा मोठा धोका असतो. अगदी अचूक. ज्ञान आणि यशामुळे आलेला अहंकार माणसाला लोकांपासून तोडतो, एकाकी करतो. पण जर माणसाने नम्रता टिकवली तरच त्याचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने टिकते आणि खुलते. सुख आणि दुःख, तसेच लाभ आणि हानी या दोन्ही टोकांच्या परिस्थितीत जो स्वतःला संतुलित ठेवू शकतो, तोच खऱ्या अर्थाने योग साधतो. खरंच. दासबोधातील हे तत्वज्ञान सांगते की जगाला बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा स्वतःला बदला, कारण स्वतःला बदलले की जग आपोआप बदलायला सुरुवात होते. हा मजकूर बाहेरचे जग सुधारण्यावर नाही, तर माणसाचे आतून घडवण्याचे, त्याचे आंतरिक परिवर्तन करण्याचे काम करतो. आजच्या या माहितीच्या अतिरेकाच्या, ज्याला आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो, आणि सततच्या धकाधकीच्या काळात मन शांत ठेवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी हे तत्वज्ञान किती उपयोगी आहे हे आजच्या चर्चेतून अगदी लख्खपणे समोर येतं. नक्कीच. शांत कसं राहायचं आणि स्वतःची प्रगती कशी साधायची, हाच या जीवनधड्यांचा मुख्य गाभा आहे. हो. पण ही विशेष चर्चा संपवताना एक नवा आणि थोडा विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे उपस्थित करावासा वाटतो. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की मन जिंकण्यासाठी रोज 10 मिनिटे शांत बसण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला या लेखनात दिला आहे.
पण आजच्या या डिजिटल युगात जिथे मोबाईल सतत खिशात वाजत असतो, स्मार्टवॉचवर नोटिफिकेशनचा पाऊस पडत असतो, तिथे खरी शांतता म्हणजे नेमकं काय? ती फक्त आजूबाजूच्या आवाजाची अनुपस्थिती आहे, फोन सायलेंटवर ठेवणं आहे, की आपल्या मनाला या संपूर्ण डिजिटल जाळ्यातून आणि माहितीच्या महापुरातून पूर्णपणे डिस्कनेक्ट करण्याची आंतरिक क्षमता? खूपच सखोल प्रश्न आहे हा. हा असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी स्वतःच्या पातळीवर विचार करायला हवा. याच प्रश्नासोबत आजची ही ज्ञानवर्धक चर्चा आपण इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.